नमस्कार, मी सोनाली. माझ्या सोनालीज वर्ल्ड या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही चाललो आहोत गावाला. हे पनवेल स्टेशन आहे. पनवेल स्टेशनला आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलो होतो आणि 7ची आमची ट्रेन होती. पण आम्ही 1 तास अगोदरच पोहोचलो होतो, कारण ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, काय येणार ते लोक नंतर अनाऊन्स करतात. तर अगोदरच थोडं जाऊन लवकर पोचलं तर बरं. ही पहा, आमची आली आहे ट्रेन. तर आमची दिवा सावंतवाडी ट्रेन आहे. तर ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती, पण आमचं कन्फर्म तिकीट असल्यामुळे आम्हाला बसायला तरी जागा होती. पण बाकीच्या लोकांना तर म्हणजे ज्यांची तिकीट कन्फर्म नव्हते ते लोक खाली बसून अक्षरशः जात होते. तर आमचा प्रवास चालू झाला. आम्ही आता निघालो गावाला. हा पहा, असा प्रवास आमचा चालू झाला सकाळी 7 वाजता. तर खिडकीमधून असं सुंदर दृश्य दिसत होते. झाडं वगैरे पाहून छान वाटत होतं. नंतर 2-2:30 वाजता आम्ही पोचलो आमच्या स्टेशनला. आमचं स्टेशन सावडा स्टेशनला आम्ही पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही बसने घरी गेलो. घरी आम्ही पोहोचलो. तोच समोरून वेद म्हणजेच माझा मुलगा, तो गावाला होता. तो धावत येत होता, कारण त्याला बॅगवर बसायचं होतं. त्याला असं बॅगवर बसायला भरपूर आवडतं. तर तो तिकडून धावत आला त्यासाठी. मग त्याच्या बाबांनी त्याला बॅगवर बसवून घरी घेऊन गेले. हे पहा, असं त्याला भरपूर आवडतं बॅगवर बसायला. हे नंतर दुसरा दिवस आहे हा. सकाळचे 7 वाजले होते. तर म्हटलं थोडंसं बाहेरचं दृश्य पाहूया. तर एकदम शांतता होती गावी. छान वाटत होतं. आणि हे पहा, समोरच असं एक आमचं आंब्याचं झाड आहे. घर दिसते तुम्हाला समोर, आणि अंगण आहे छोटंसं. तर त्याच्या आंब्याच्या झाडाच्या इथे सुद्धा असं थोडा जागा आहे अंगणाचा. हे थोडं काम करायचं आहे म्हणून वाळू आणि चिरे दिसत आहेत तुम्हाला. हे शेजाऱ्यांचं घर. हे पहा, हे आमचं घर. ही पाण्याची टाकी आहे. हे असं काही दृश्य दिसतंय. हे आंब्याचं झाड आहे आमचं. हे पहा, असं सकाळी छान वाटत होतं. पक्ष्यांचा आवाज वगैरे येत होता. एकदम शांतता होती. तर छान वाटत होतं. तर हा समोरच गेट आहे आमच्या इथे, आणि गेटच्या समोरच रस्ता आहे. रस्त्यावर भरपूर वाहनांची वर्दळ असते. पण सकाळच असल्यामुळे सकाळचे 7 वाजले होते त्यामुळे कमी होती. आणि नंतर हे आंबे काढण्याचं काम चालू होतं. बाबा झाडावर चढून आंबे काढून देत होते खाली, आणि खाली पकडण्यासाठी मग आई किंवा हे असे थांबले होते. तर एक आंबा झेलायला लागत होता, कारण खाली पडले तर आंबे खराब होतात. त्यामुळे असं अलगद झेलून ते एक जमा करायला लागतात. अशा प्रकारे आम्ही आंबे काढले. तर बाबा वरून आंबे फेकत होते एक काढून असे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.